बता रहा है। या सेशन मध्ये तुम्ही ऐकणार आहात इस सत्रों में आप देखोगे अशा प्रकारे परमेश्वराने ओके आम्हाला ब्लेस केलं कि प्रभु ने हमें कैसे आशीषित किया है, पण त्याला कसं ब्लेस केलं, उससे कैसे आशीषित किया, त्याच्या लेकरांना कसं आशीर्वाद केलं, उससे संतति को कैसे आशीषित अशा किया। प्रकारे परमेश्वर आता त्यांच्यातून आम्हाला आशीर्वाद करताय। अब प्रभु उनके द्वारा हमें कैसे आशीषित करता है। ओके परमेश्वराने अब्रामाशी करार केला। प्रभु ने अब्राहम के साथ वाचा बांधी। 5 करार आहेत बायबल मध्ये। बाइबल के अंदर 5 वाचाएं हैं। आदामा बरोबर करार केला, आदम से वाचा, नोहा बरोबर करार केला, नूह की वाचा, ओके अब्राम बरोबर करार केला, अब्राहम की वाचा, मोशे बरोबर करार केला, मूसा की आणि वाचा दाऊद बरोबर करार केला। और दाऊद की वाचा। किती करार आहेत? कितने कितने वाचाएं हैं? 5 करार, 5 वाचाएं मेनली। आणि मग तो नवीन करार जो आहे तो ओके नवीन करारामध्ये, पण जुन्या करारातले ते 5 करार मनुष्याबरोबर त्याने करार केले। उसने मनुष्य के साथ वाचा बांधी, आदम बरोबर करार केला, आदम के साथ वाचा बांधी, ओके त्यानंतर अब्राम बरोबर केला, नोहा बरोबर केला, नूह के साथ, अब्राहम ओके के साथ। त्याला सांगितलं की मी आता इथून पुढे जगाचा पाण्याने नाश करणार नाही। उसने कहा कि इसके आगे मैं संसार का पानी से नाश नहीं म्हणून करूंगा। आपण मेघधनुष्य बघतो, इसलिए हम मेघधनुष्य देखते ते हैं। आठवण आहे ऍक्च्युअली ये हमें याद दिलाता है की परमेश्वर देव नोहाशी बोलला कि परमेश्वर ने नूह के साथ बात की है। आणि मग आपल्याला माहिती मोशे बरोबर केला फिर हमने देखते मूसा के साथ किया, आणि त्याचबरोबर दाविदा बरोबर केला। फिर दाऊद के साथ भी किया। ओके सो परमेश्वराने जेव्हा अब्रामाशी करार केला जब परमेश्वर ने अब्राहम के साथ वाचा बांधी, त्यावेळेस ओके त्याला झोपी घातलं त्याने, तब उसको प्रभु ने नींद में डाल दिया। आणि मग त्या करारामध्ये और उस वाचा में ओके तो एक साइड करार होता, वो एक बाजू से ही वाचा थी। तो करार जो आहे ना, वो जो वाचा है, मग तो करार त्याच्या लेकराबरोबर त्याच्या संतानाबरोबर केला, और फिर वो वाचा उसने उसके बच्चों के साथ, उसके संतति के साथ बनाई। आणि तो करारामध्ये परमेश्वराने त्याला काय दिलं तर भूमी प्रॉमिस केली। और उस वाचा में प्रभु ने उसे क्या दिया? उससे भूमि की प्रतिज्ञा दी। 2 गोष्टी आहेत, 2 बातें हैं, गिफ्ट वरदान आणि कॉलिंग। और बुलाहट। तुम्हाला पाचरण आहे, आपके पास बुलाहट है, मला पाचरण आहे, मेरे पास बुलाहट है, त्याचबरोबर लेकिन उसी के साथ देव गिफ्ट पण देतो। परमेश्वर वरदान भी देता है। पाचरणाबरोबर गिफ्ट असते, बुलाहट के साथ वरदान होते हैं। जर देवाने तुम्हाला पाचरण दिलेलं आहे, अगर प्रभु ने तुम्हें बुलाहट दी है का? दी है क्या? झोपले, सोए है। ओके सो जर देवाने पाचरण दिलं तर ते पाचरण देऊन ऑल द बेस्ट नाही म्हटला, परमेश्वर ने से आपको बुलाहट दी और बुलाहट देकर इतना नहीं बोला ऑल द बेस्ट। जा सर्व सृष्टीला सुवार्ता सांग, ऑल द बेस्ट। पूरे सृष्टि को जाके सुसमाचार बताओ, ऑल द बेस्ट नहीं। परमेश्वराने दान दिले, प्रभु ने वरदान दिए, रिसोर्स दिले, सामग्री दी, ओके काही कमी पडू दिलं नाही, कुछ कमी नहीं होनी दी। तो परमेश्वराने अब्रामाला कॉलिंग दिलं, तो परमेश्वर ने अब्राहम को बुलाहट दी, तुझी भूमी सोड, तू तेरी भूमि को छोड़, मी तुझ्यातून राष्ट्र निर्माण करणार आहे। और राष्ट्र को निर्माण करूंगा। ओके आणि हे त्याचं पाचरण होतं, और ये उसकी बुलाहट थी। आणि मग त्याला गिफ्ट काय दिली? और उससे वरदान क्या दिया? लँड, भूमि। आणि मग या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, और जब ये दोनों बातें हैं, तो देवाचा उंच केलेला झेंडा आहे, वो परमेश्वर ने ऊंचा उठाया हुआ एक ध्वज है। पाचारण, बुलाहट आणि गिफ्ट और वरदान। ओके आता कशा प्रकारे देवाने त्याला आशीर्वाद केला राष्ट्रासाठी? आप परमेश्वर ने उसे राष्ट्र के लिए किस रीति से आशीषित किया? आज 29 जुलै 29 जुलाई 2025 ला 2025 को इस्रायल जगासाठी आशीर्वादाचं कारण आहे। दुनिया के लिए इस्राएल एक आशीष की वजह है। कसं? कैसे? चला आता ह्या हॉल मध्ये तुम्ही बसले आहात ना, देखो अभी आप इस हॉल में बैठे हैं, हॉल मध्ये इस हॉल में बरचसं इस्रायलाचं आहे, बहुत कुछ इस्राएल का है। सुरुवात करूया, हम शुरू करेंगे। किती जणांकडे मोबाईल आहेत? कितने लोगों के पास मोबाइल है? त्या मोबाईल मध्ये एक चिप आहे, उस मोबाइल के अंदर एक चिप है। ओके तो हे जे हा जो डब्बा आहे, हा डब्बा महत्वाचा नाही, त्याची चिप महत्वाची आहे। ये डिब्बे के अंदर की चिप महत्वपूर्ण है, त्या चिपमुळे हा मोबाईल चालतो। उस चिप के कारण मोबाइल चलता है। पण तो चिप जो आहे तो एका यहुद्यांनी संशोधन केलेला आहे। उस चिप का आविष्कार एक यहूदी ने किया है। हालेलुया, हालेलुया। ओके आणि आज जग मोबाईलवर चाललंय, और ये दुनिया मोबाइल पे चलती है। मोबाईल शिवाय राहू शकता का तुम्ही? मोबाइल के बिना तुम रह सकते हो क्या? बायबल राहिलं तर जातो तसंच, बाइबल है तो वैसे निकल जाते हैं। मोबाईल राहिले की गाडी परत फिरवतो। कि मोबाइल छोटा तो फिर से गाड़ी लेकर मी, आते हैं। मैं, तुम्ही नाही, मी, आप नहीं, मैं, मोबाईल राहिला मोबाइल रह गया, परत गाडी वळवतो, फिर से गाड़ी घुमाता हूँ, घरी जातो, जाता मोबाईल घेऊन येतो, कारण त्याच्यावर जग आहे ना। कि मोबाइल पे दुनिया है। ओके किती किती काम होतात ना मोबाईल वरती, कितने काम होते हैं मोबाइल से। सो मोबाईल तुमच्यासाठी आशीर्वाद कारण आहे का? मोबाइल आपके लिए आशीष की वजह है क्या? थँक्यू इस्रायल, थैंक यू इस्राएल, कम ऑन, धन्यवाद इस्राएल, थँक्यू इस्रायल। धन्यवाद इस्राएल। नसता तर काय झालं असतं? नहीं होता तो क्या होता? मी दिवसभर इथे फिरलो असतो, मैं दिन भर इधर घुमा होता, मला जागा मिळाली नसती, ये जगह मुझे मिली नहीं होती, कारण मी ते जीपीएस असून चुकलो होतो। मैं जीपीएस लेकर भी आज गलत दिशा में गया। पण ते जीपीएस परत एकदा ऑन केलं आणि महेशचा मला फोन आला, म्हटलं महेश तुझी गरज नाही मला, आय डोंट नीड यू। जीपीएस फिर से चालू किया, महेश को कॉल, मैंने महेश को कहा तेरी जरूरत नहीं है, जीपीएस आहे मेरे पास जीपीएस है। व्हॉट्सअप आहे का तुमच्याकडे? व्हाट्सएप है क्या आपके पास? किती इझी चाललं नाही का? कितना आसान हो चुका है, मेसेज टाकू शकतो आपण, मैसेज भेज सकते हैं। ओके फेसबुक आणि हे कोणी संशोधन केलं? इसका आविष्कार किसने किया? यहुदी माणसाने, यहूदी व्यक्ति ने। जगामध्ये सर्वात बेस्ट पारितोषिक आहे नोबेल पारितोषिक। नोबेल पारितोषिक जो है सबसे
उत्तम जो पुरस्कार आहे आणि जगाच्या सगळ्या पॉप्युलेशन मध्ये इस्रायल 0.1 आहे. और 0.01. पूरे दुनिया का जो भी लोक संख्या है उसमें इजराइल केवल 0.01% है. 140 करोड लोक जगात आहेत 140 करोड़ लोग दुनिया में हैं आणि इस्रायलची लोकसंख्या 1 करोड. और इजराइल है 1 करोड़. मी तुला राष्ट्रांसाठी आशीर्वादाचं कारण करेन. मैं तुझे राष्ट्रों के लिए आशीष बनाऊंगा. पण त्यांच्यातून पण और उनमें से भी 22% नोबेल प्राइज यहुद्यांकडे आहे. और 22% नोबेल पुरस्कार यहूदियों के पास है. गूगल गूगल काही शोधायचं असेल की गूगलवर जातो. कुछ भी चाहिए गूगल पे जाते हैं. गूगल मॅप गूगल मैप. इतकंच काय तर वाचनाचं पण काय असेल तरी गूगलवर टाकतो वचन का भी कुछ चाहिए फिर भी गूगल पे डालते हैं. आणि लगेच आपल्याला गूगल मदत करतो. और फिर गूगल मदद करता है. किती इझी झालेलं आहे. कितना आसान हो चुका है. काही पाहिजे गूगलवर जा. कुछ भी चाहिए गूगल करो. बायबल कमी गूगलवर जास्त असतात लोक. बाइबल पे कम गूगल पे ज्यादा होते हैं. बायबल पण शोधायचं गूगलवर जातात. बाइबल भी ढूंढने तो गूगल पे जाते हैं. परमेश्वर माझं मेंढपाळ तसं गूगल माझं मेंढपाळ आहे. जैसा यहोवा मेरा चरवाहा है वैसा आज गूगल मेरा चरवाहा है. मला काही उणे पडणार नाही. मुझे कुछ कमी नहीं काही होगी. असू द्या. कुछ भी रहने दो. हा तिकडे कानातले घ्यायचे गूगलवर जा. कान में का चाहिए गूगल में जाओ. गळ्यातले घ्यायचं गूगलवर जा. गले का चाहिए गूगल पे जाओ. छान ड्रेस विकत घ्यायचा गूगलवर जा. ड्रेस चाहिए गूगल पे जाओ. हा सगळं गूगलवर आपल्याला उपलब्ध आहे. सब कुछ गूगल पे मौजूद है. फेसबुक. ओके मग आता तुम्ही पोलिओचं वॅक्सिन घेतलंय का. आपने पोलियो की लस ली है क्या. ओके आपल्या लेकरांना देतो ना आपण पोलिओ. बच्चों को देते ना पोलियो की लस. जगात पोलिओ नाही फक्त एका देशात पोलिओ आता राहिला आहे. पूरे दुनिया में पोलियो नहीं फिर सिर्फ एक देश में है. थँक गॉड आपल्या आई पप्पाने आपल्याला पोलिओ दिले. प्रभु को धन्यवाद हो हमारे माँ बाप ने हमें पोलियो की लस दी. सगळे लंगडे लुळे पांगळे आले असते नाही तर वरना सब टुंडे आए होते यहाँ पे. पण आपले हातपाय ठीकठाक आहेत. हमारे हाथ पैर अच्छे हैं. जगामध्ये फक्त पोलिओचे पेशंट पाकिस्तानमध्ये सापडतात. दुनिया में पोलियो के जो मरीज है केवल पाकिस्तान में पाए जाते हैं. पाकिस्ताननी बॅन केले पोलिओ क्योंकि पाकिस्तान ने पोलियो के ऊपर बंदी लाई है. इस्रायलचं कोणतंच प्रोडक्ट विकायचं नाही असं पाकिस्तानमध्ये हे केलेलं आहे. पाकिस्तान में कहते हैं कि इस्राएल की कोई भी उत्पादन हम नहीं बेचेंगे. आणि म्हणून त्यांच्याकडे पोलिओचे पेशंट सापडतात. इसके लिए उनके पास पोलियो के मरीज पाए जाते हैं. पण बघा विचार करा आई वडिलांसाठी किती महत्वाचं आहे ते लेकरू जन्माला आल्यावरती पहिलं पोलिओचे ते वॅक्सिन देणं. तो माँ बाप के लिए कितना जरूरी है कि बच्चे के जन्म के बाद पोलियो की लस देना. आम्ही शाळेत शिकलो. हम स्कूल में सीखे. ओके सायंटिस्ट फिजिक्स शिकलो. हम स्कूल में सीखे साइंटिस्ट फिजिक्स. अल्बर्ट आइन्स्टाईन हा ज्यूश माणूस होता. अल्बर्ट आइंस्टाइन यहूदी थे. त्याच्याकडे पेन आहे पेन. कितने लोगों के पास पेन है कलम. शाईचे पेन होते पूर्वी शाईचे. पहले के जमाने में इंक के पेन थे. मी शाळेत जायचो. मैं स्कूल में जाता था. चांगलं पांढरं शर्ट घालून अच्छा सफेद शर्ट. येताना निळा डाग घालून घेऊन यायचो. और आते यहाँ पे एक नीला धब्बा होता था. होते का तुमच्याकडे ते. आपके पास थे क्या. है ना मागे पण कोणतरी मागे बसायचा अशी पेनाचं निप लावायचा असा मोठा निळा डॉट तयार व्हायचा. और पीछे भी कोई बैठ के ऐसा निप से शर्ट के ऊपर इंक लगाता था. म्हणजे कोणतरी यहुदी माणसाला कळालं ते पांढऱ्या कपड्यावरती असं होतं मग त्यांनी काय केलं माहिती बॉल पेन तयार केला. और फिर किसी यहूदी व्यक्ति को समझा कि इससे ऐसा होता है तो उसने फिर बॉल पेन तैयार किया. हाँ आता बॉल पेनचं इंक जात नाही अशी. बॉल पेन की इंक ऐसी नहीं जाती. छोट्या छोट्या गोष्टी आहे. यू कॅन लिव्ह विदाउट ज्यूइश पीपल. अब यहूदी लोगों के सिवा जी नहीं सकते. प्रेज द लॉर्ड. तुम्ही जगू शकत नाही इस्रायल शिवाय. इस्राएल के सिवा हम जी नहीं सकते. जीन्स पॅन्ट घालतो आम्ही. हम जीन्स की पैंट पहनते. 6 महिने धुत नाही. 6 महीने नहीं धोते. काय प्रॉब्लेम नाही त्याच्यात. कुछ फर्क नहीं पड़ता उसमें. आई पप्पाचे आईचा पण त्रास बिचारा वाचतो. माँ की भी तकलीफ कम होती है. थंडी गाठाचं जीन्स पॅन्ट घातली थंडी वाजत नाही. और ठंडी में जीन्स पैंट पहनी ठंडी नहीं बचती. जीन्स पॅन्ट लिवाय ज्यूइश मॅन. लिवाय जोइस व्यक्ति है. लॅपटॉप हे लॅपटॉप नसतं ते तुम्हाला दाखवता आलं नसतं. लैपटॉप नहीं होता तो आप ये देख नहीं पाते थे. लॅपटॉपचे जे फंक्शन्स आहेत किंवा जे मेन इंटेल हे आहे ते ज्यूइश माणसाने तयार केलेलं आहे. और लैपटॉप को जो भी अंदर के अंदरूनी भाग है वो यहूदी लोगों ने बनाए. हां ओके. आता कुठं बाहेरच्या देशात जायचं असेल तर पूर्वी तर देशाचा विचारच करू शकत नव्हतो आपण. आज विमानात बसून सहज आम्ही फिरू शकतो. और पहले किसी हमें दूसरे देश में जाना होता पहले तो सोचते भी नहीं थे लेकिन आज हवाई जहाज में बैठ के हम जाते हैं. ऍक्च्युली खरं म्हटलं तर माणूस उडू शकतो ही आयडिया ओट्टो लिलिनथल ह्या ज्यूइश माणसाची होती. और इंसान उड़कर कहाँ पे जा सकता है ये संकल्पना ओटो लिथेनथल इस यहूदी व्यक्ति की थी. आणि त्यांनी ते राईट ब्रदरला शेअर केली. और वो संकल्पना उसने राइट भाइयों के को बताई. राईट ब्रदरनी विमान तयार केलं. और फिर राइट भाइयों ने हवाई जहाज बनाया आणि मेड इन अमेरिका टाकलं. और वहां पे लिख दिया मेड इन अमेरिका.
पण ऍक्च्युली ही संकल्पना ज्यूइश माणसाची होती. लेकिन ये जो विचार था ये एक यहूदी व्यक्ति का था. आज किती सहज झालेला आहे. आज कितना आसान हुआ है माणूस उडू शकतो, कि इंसान उड़ सकता है, सहज एका दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो. एक जगह से दूसरे देश में जा सकता है. इतकंच काय तर एखादा माणसाला हार्ट अटॅकचा त्रास झाला तर त्याला पटकन एअरलिफ्ट करतात किंवा हेलिकॉप्टर मध्ये आणतात. और आज किसी मरीज को कुछ हृदय का विकार होता है तो उसे एयरलिफ्ट करते हैं. मी तुला जगासाठी आशीर्वाद कारण मैं करेन. तुझे दुनिया के लिए आशीष बनाऊंगा. हालेलुया. हालेलुया. ओके, तुलाच नाही तुझ्याद्वारे मी आशीर्वाद देईन जगाला. मैं सिर्फ तुझे नहीं लेकिन तेरे द्वारा मैं दुनिया को आशीष दूंगा. ओके, दात दुखल्यानंतर डॉक्टरकडे जाता का? जब आपका दांत दुखता है डॉक्टर के पास जाते हो क्या? नाही जात. नहीं जाते. जाता. जाते हो. उजवा हात वर करा, उजवा हात. दाहिना हाथ ऊपर करे. काही जण आहेत जिवंत आहेत. कुछ लोग जिंदा है. जातो ना आपण डेंटिस्ट कडे, हम जाते ना मग तो इथे दातात इंजेक्शन देतो और फिर वो वहाँ पे इंजेक्शन देते हैं आणि भूल चढती और फिर हमें भूल देते हैं आणि मग तो दात किडलेला दात काढतो. और जो जिस दांत में कीट है उसे निकालते हैं. आपण येतो थोडंसं सुस्त वगैरे, पण आपल्याला कळत नाही ते. और फिर थोड़ी सूजन होती लेकिन हमें समझ में नहीं आता. विचार करा की ते भुलीचे इंजेक्शन न देता दात काढला तर कसं होईल. अब सोचो कि वो भूल का इंजेक्शन न देते हुए अगर दांत निकाला तो क्या होगा. काय ना, अशीच पकडीन धरले ओढले दात. ऐसा पकड़ से पकड़ा और खींचा तो क्या होगा. आई पप्पा संगती आठवतात. माँ बाप एक साथ आते हैं. प्रेज द लॉर्ड. प्रभु की स्तुति हो. मी तुला राष्ट्रांसाठी आशीर्वाद कारण करेन. मैं तुझे राष्ट्र के लिए आशीषित का कारण बनाऊंगा. आपण बघतो का डोळ्यांनी हे? हम आंखों से देखते क्या ये? आपण डोळ्यांनी बघतोय का? हम इसे आंखों से देख रहे हैं क्या? आपण अनुभवतो का? इसका अनुभव लेते हैं क्या? मग कसं काय म्हणू शकतो आपण गॉड इज डन विथ देम? हम कैसे बोल सकते हैं कि परमेश्वर ने इस्राएल को छोड़ दिया? देव त्यांना विसरलाय? परमेश्वर उनको भूल चुका है. नाही. नहीं. देवाची योजना त्याला जी आशीर्वादाची पृथ्वीवरती आणायची, जो प्रभु की इच्छा इस धरती को आशीष बनाना है, ओके, त्याचं माध्यम देवाने इस्रायलाला केलेलं आहे. और उस आशीष के लिए प्रभु ने इस्राएल को एक माध्यम करके रखा है. हालेलुया. हालेलुया. आत्मिक आशीर्वाद पण आहे, शारीरिक आशीर्वाद पण आहे. आत्मिक आशीषें भी है और शारीरिक आशीषें भी है. खूप मोठी लिस्ट आहे. बहुत कुछ चीजें हैं. टमाटे खाता का? टमाटे आप टमाटे खाते हो क्या? हा, टमाटा हा त्यांनी शोधून काढलेला आहे. और टमाटो का भी आविष्कार उन्होंने किया. हा, आमच्यात भाजीत टमाटे, हमारे सब्जी में कोशिंबीर टमाटर, मध्ये टमाटे, कुचुंबर में नाही टमाटर काय है. तर असेच खातो आम्ही टमाटे. कुछ लोग टमाटर ऐसे ही खाते हैं. हा, तुम्हाला मध्ये टमाटे खाल्ल्याने काय होतं? जानते हो टमाटर खाने से क्या होता है? स्किन चांगली होती. आपकी त्वचा अच्छी होती है. तुमची नाही, तुमची. आपकी नहीं, आपकी. आमचं म्हणजे परमनंट आहे ते. अभी हमारा परमानेंट है. येस. टमाटे तुम्हाला माहिती आहे तुमच्या हाडांना स्ट्रॉंग करतं. टमाटर आपकी हड्डियों को मजबूत बनाता है. इन्व्हेंटेड बाय देम. उनका आविष्कार है. वर्षभर आपण खातो टमाटे. साल भर हम टमाटर खाते हैं. नेक्स्ट टाइम टमाटा खाल, थँक्यू इस्रायल बोला. अगले बार टमाटर खाओगे धन्यवाद इस्राएल बोलो. कॅमेरा कैमरा आहे ना प्रत्येक मोबाईल मध्ये. हर फोन में कैमरा है ना. सेल्फी पण काढतो आता तर. सेल्फी भी निकालते हैं. सेल्फीज झालाय. स्वार्थी बन गए लोग. जग सेल्फीज झालंय. पूरा दुनिया स्वार्थी बन गया पूर्वी है. तरी कसं होतं, ओ काका जरा फोटो काढा ना, पहला कैसा था? ओ चाचा फोटो निकालो ना. तरी कोणाचं तरी बोलावं लागायचं ना. किससे तो हम बात कर लेने आता के. तर आपला आपणच फोटो काढून अभी घेतो. खुद का फोटो खुद लेते हैं. इन्व्हेंटेड बाय ज्यू. यहूदी आविष्कार है. आणि परमेश्वर म्हणतो तो माझा प्रथम जन्मलेला प्रथम फळ आहे. और फिर परमेश्वर कहता है कि वो मेरा पहला जन्मोठा है, मेरा प्रथम फल है. आणि दुसरा कोण आहे? और दूसरा कौन है? तुम्ही आणि मी आहे. आप और मैं हो. आणि एकाच परिवाराचे आपण आहोत. और एक ही परिवार के हम हैं. हालेलुया. हालेलुया. पेन ड्राईव्ह. सेवा पेन ड्राइव. आज सकाळी मी इथे आलो तो मैं यहाँ पे आया आणि माझे लॅपटॉप मध्ये माझे सेशन उघडले नाहीत. और मेरे लैपटॉप पे मेरे सेशन खुल नहीं रहे थे. मला चक्कर आली होती. मुझे चक्कर आ गई. तुम्हाला शिकवू काय? अभी आपको सिखाऊं क्या? काय दाखवू काय? आपको दिखाऊं क्या? माझे हे सेशन उघडणार. मेरे सेशन खुल नहीं रहे थे. मी पटकन मग लवकर इंटरनेटवर गेलो. मैं सीधा इंटरनेट पे गया. ते सेशन्स मी डाउनलोड केले परत. वो सेशन मैंने फिर से डाउनलोड किए. ते मी पेन ड्राईव्ह मध्ये टाकले. पेन ड्राइव में लिए. माझ्या लॅपटॉप मध्ये नाही उघडले. मेरे लैपटॉप में नहीं खुले. पण थँक गॉड पेन ड्राईव्ह होता. लेकिन धन्यवाद प्रभु का पेन ड्राइव आता था. सध्या तुम्ही जे बघताय ते लॅपटॉप ऍक्च्युअली पेन ड्राईव्ह मध्ये. और अभी आप जो देख रहे हो लैपटॉप पे नहीं पेन ड्राइव में है. आणि ते पेन ड्राईव्ह मधून मी तुम्हाला दाखवत आहे. पेन ड्राइव से मैं आपको दिखा रहा हूँ. कमान चलो. आपण दोष लवकर लावतो. हम जल्दी से दोष देते हैं. आपण न्याय लवकर करतो. हम न्याय जल्दी करते पण हैं. धन्यवाद द्यायला किती त्रास होतो. लेकिन धन्यवाद देने के लिए कितना मुश्किल जाता है. आणि हे काय एक दिवसाचं काम नाही. और ये एक दिन का काम नहीं है. हे काय वरून डाउनलोड झालं आणि लगेच आलं नाही. ऊपर से डाउनलोड हुआ और आ गया ऐसा नहीं है. कितीतरी वर्ष त्यांना लागली हे शोधन करायला. काफी साल उन्हें लगे आविष्कार करने पहिला के लिए. कॉम्प्युटर आहे ना इतक्या या एवढा भिंती एवढा होता. पहला जो कंप्यूटर था ना ये दीवार के इतना था. तो कॉम्प्युटर आपल्या मोबाईल मध्ये आलेला आहे. अभी वो कंप्यूटर हमारे मोबाइल में है. एक यहुदी मेंदू म्हणजे 1000 मेंदू.
एक यहूदी दिमाग मतलब 1000 दिमाग है. एक यहुदी मेंदू म्हणजे 1000 मेंदू. एक यहूदी दिमाग मतलब 1000 दिमाग है. का देवाने त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. इतना प्रभु ने उन्हें आशीषित किया है. हॉलिवूड मध्ये पण ओके मूवी संकल्पना और जो हॉलीवुड के सिनेमा वगैरह है. आपण आता फार जगिक पाहिलं, आपण आत्मिक गोष्टीकडे येऊया. अभी हमने संसार की बातें देखी है, अभी 10 आत्मिक बातें देखेंगे. 10 आज्ञा तुम्हाला पाठ आहे का? आपको 10 आज्ञा याद है क्या? माझ्या समोर तुला अन्य देव नसावे. मेरे सामने तुझे और कोई परमेश्वर नहीं होगा. आपल्या देवाचं नाव व्यर्थ घेऊ नको, आपले कोरी मूर्ती करू नको, अपने परमेश्वर का नाम व्यर्थ ना ले, मूर्ति आपल्या पूजा ना कर. परमेश्वराचं नाव व्यर्थ घेऊ नको. अपने परमेश्वर का नाम मत ले, व्यर्थ मत ले. आई बापाचा सन्मान कर, शब्दात दिवस पवित्रपणे अपने पाळ. माँ बाप का आदर करो. आई बापाचा सन्मान, खून करू शब्दाधिक आदर नको, करो, चोरी करू खून करो नको, मत. ओके व्यभिचार चोरी करू करो मत, व्यभिचार नको, करो मत. खोटी साक्ष देऊ नको, शेजाऱ्या झूठी गवाही विरुद्ध मत दो. शेजारच्या कोणत्याही गोष्टीची अभिलाषा धरू नको. किसी लालसा मत रुको. लहान लेकरांना पण शिकवतो संडे स्कूल मध्ये, बच्चों को भी संडे स्कूल में सिखाते हैं. बरोबर की नाही? हाँ या नहीं? आणि एखाद्या व्यक्तीच्या जीवनाचं कॅरेक्टर ह्या 10 आज्ञामध्ये दडलेलं आहे. और किसी व्यक्ति का चरित्र इस 10 आज्ञाओं में छिपा हुआ है. मुलगा पाहिजे लग्नाला, शादी के लिए लड़का चाहिए. कसा पाहिजे? कैसा चाहिए? कॅरेक्टर चांगलं पाहिजे पास्टर. अच्छा उसका चरित्र होना चाहिए. पोरगी पाहिजे लड़की चाहिए लग्नाला, शादी के लिए. कॅरेक्टर चांगलं पाहिजे. उसका चरित्र अच्छा होना चाहिए. कोणत्या कॉलेजमध्ये कॅरेक्टर शिकवतात? कौन से कॉलेज में चरित्र सिखाते हैं? कोणत्या शाळेत कॅरेक्टर शिकवतात? कौन से पाठशाला में सिखाते हैं? कॅरेक्टर हे देवाचं वचन शिकवतं. चरित्र ये प्रभु का वचन सिखाता है. आणि माझ्या समोर तुला अन्य देव कि नसावे. मेरे सामने तेरा कोई अन्य देव नहीं आई होगा. बापाचा सन्मान कर, माँ बाप का आदर खून करो. करू नको, चोरी करू नको. खून करो मत, चोरी करो मत. सो ओके 10 आज्ञा आम्हाला तिथून मिळाल्या. 10 आज्ञा हमें वहां से मिली. पवित्र शास्त्रामध्ये 40 जे 66 पुस्तके 40 लेखक आहेत. और बाइबल के अंदर हम देखते हैं कि 66 किताबें हैं, 40 लेखक है. ओके आणि 39 नाही 40 लेखक आहे. ऍक्च्युली हा जो एक होता ना लूक, आता रिसेंट जे स्टडी आहे लूक वरती, तर लूक देखील ऍक्च्युली यहुदी होता, कारण त्याची आई यहुदी होती. और जो लूका है ना, लूका भी यहूदी क्यों था? क्योंकि उसकी माँ यहूदी थी. सगळं पवित्र शास्त्र यहुद्यांनी लिहिलेलं आहे. पूरा बाइबल यहूदी लोगों ने लिखा. नसतं लिहिलं तर अगर उन्होंने नहीं लिखा होता तो मी काय शिकवलं असतं? मैंने क्या सिखाया होता? तुम्ही काय शिकला असता? आप क्या सीखे होते? कुठेतरी खेकडे मासे पकडत उभा असतो. आज मैं हाँ. कहता हूँ आज खेकड़े मछलियां पकड़ते खड़ा मी दोनच गोष्टी चांगल्या करतो. मैं दो ही चीजें अच्छे करता हूँ. एक तर मासे पकडतो नाही तर माणसं पकडतो. एक तो मछली पकड़ता हूँ ना इंसानों को पकड़ता मला हूँ. तिसरं काम काही येतच नाही. तीसरा काम कुछ नहीं आता. बिघडून टाकेन मी तिसरं काम दिलं मला तर. तीसरा काम दिया तो मैं काम बिगाड़ दूंगा. हा मग ते 66 पुस्तकं ज्यांनी लिहिले तो जिन्होंने 66 किताबें लिखी, आणि बाय ते फक्त लिहिले नाहीत, सिर्फ लिखे नहीं, ते राखून ठेवले. उन्हें संभाल के भी रखा. ते आपल्या हातात यावे म्हणून काही लोकांना करवतीने कापून टाकलेले. आज वो किताब हमारे हाथ में आए इसलिए कुछ लोगों को करवत से काट डाला गया. सोनं रुपये घेऊन पळायच्या ऐवजी ते गुंडाळे घेऊन पळाले. और सोना चांदी लेकर भागने से ज्यादा वो इस शास्त्र को लेकर भागे. म्हणून तुमच्या माझ्याकडे हे पुस्तक आहे. आपके और मेरे पास ये वचन है. हालेलुया, हालेलुया. धन्यवाद प्रभू, धन्यवाद प्रभु. थँक्यू इस्रायल. थैंक यू इजराइल. ऑफकोर्स आमचं पहिलं धन्यवाद प्रभूला आहे. हमारा पहला धन्यवाद तो प्रभु को ही है. पण आम्ही एखाद्या व्यक्तीला पण काही दिलं तर धन्यवाद म्हणतो ना. अगर हम किसी व्यक्ति ने कुछ दिया तो हम धन्यवाद बोलते हैं ना. लेकराला आपण सांगतो ना, बाळा त्यांना धन्यवाद, थँक्यू बोल, तुला गिफ्ट आणली त्यांनी. हम बच्चे को ही बोलते हैं, उन्होंने तेरे लिए कुछ लाया, थैंक यू बोल. वी शुड बी थँकफुल टू देम. हमें भी उनके आभारी रहना है. कारण त्यांनी ज्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला त्यावेळेस त्या गुंडाळ्या ज्या होत्या ना, त्या गुंडाळ्या घेऊन ते पळाले. क्योंकि जब उनके ऊपर आक्रमण हुआ, इस शास्त्र को लेकर वो लोग दौड़े. त्या मडक्यामध्ये लपून ठेवले. उन्होंने उसको उस बर्तन में छुपा कर रखा. डेड सीच्या आजूबाजूला ज्या गुंडाळ्या सापडल्या वचनाच्या, और फिर जो मृत समुद्र के आजू बाजू में सब शास्त्र मिले. हा ते एका मेंढपाळ गोराख्याला ते ऍक्च्युली सापडलं. और एक चरवाहा था, उसे ये सब मिला. हरवलेलं मेंढरू, त्याचं एक मेंढरू हरवलं होतं ऍक्च्युली. उसका एक भेड़ खोया होता. तो ते शोधत त्या गुहेमध्ये गेला. वो उसे ढूंढते 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 उस गुफा में गया. आणि गुहेमध्ये तो दगड मारत होता. और गुफा में वो पत्थर फेंक रहा था. जेणेकरून त्या मेंढरा लागलं तर तो मेंढरू आवाज करल. अगर वो पत्थर उस मेमने को लगता है तो वो चिल्लाएगा. पण एक दगड त्या मोठ्या अशा मातीच्या भांड्याला लागला. और एक पत्थर जाके उस बड़े मिट्टी के बर्तन को लगा. काहीतरी फुटायचा आवाज आला. तो फूटने की आवाज आई. तो आतमध्ये जाऊन बघतो तो भांडे 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 सगळीकडे. अंदर जाके देखा तो सब बर्तन गुंडाळ्या होत्या त्याच्यामध्ये. के अंदर ये सब शास्त्र थे. आणि मग त्यांनी बघितलं कसल्या गुंडाळ्या आहेत. उसने देखा, खोलकर देखा कि क्या है. मग ते आले, ते मेंढपाळ आले, मग त्यांनी ते नेलं आणि मग कळालं की अर्थ हे तर हिब्रू मध्ये ओके हे तर ग्रंथपट आहेत. और फिर जब वो सब गडरिये लोग आए, उन्होंने उसे ढूंढा और फिर समझा कि तो इब्री ग्रंथपट है. ते ग्रंथपट दुसरे तसे काय नसून यशाया यिर्मया होते. और वो सब ग्रंथ और कुछ नहीं बल्कि यशाया यिर्मया ये सब था. त्यांनी लिहिले, उन्होंने लिखा. इमॅजिन करा ओके ऍट द एज ऑफ ओके एक 80 इयर 80 वर्षाचा म्हातारा मनुष्य. अभी कल्पना करे कोई 80 साल का एक व्यक्ति
80-85 वर्षाचा असेल कदाचित. मे बी 85 साल का होगा. मोशे. मूसा. ओके, काय काय आठवतं ते माणसाला? क्या क्या याद रहता उस व्यक्ति को? काय लक्षात ठेवायचं? क्या क्या याद रखेगा? परमेश्वर त्याला म्हटलं लिही. प्रभु ने उससे कहा लिख. ते लिहून काढावं लागलं. उसे सब कुछ लिखना पड़ा. ते कुठे डाउनलोड नाही झालं. वो डाउनलोड नहीं हुआ. त्या वयाचा मोशे लिहितो. उस उम्र में मूसा लिख रहा था. उत्पत्ती, निर्गम, लेवी, गणना. उत्पत्ति, लेवी, निर्गम, गणना. ते काय रिपीट नव्हतं. उसके किसने उसे दोहराया नहीं. जे पाहिलं, जो देखा, जे ऐकलं, जो सुना, लिहून ठेवलं. उसने लिख कर रखा. किती हार्डवर्क आहे. कितना कष्ट है इसमें. थोडंसं असं वाटतं आता वय झालं, आता आपलं काम झालं. कभी कभार हमें लगता है अभी उम्र हो गई, अभी काम हो गया. वयाच्या नॉर्मली बाय 60 ओके लोक रिटायर होतात. और 60 साल की आयु तक लोग निवृत्त हो जाते हैं. 80 वर्ष तर म्हणजे ते सोडूनच द्या. 80 साल तो छोड़ ही दो. मोशेला देवाने 80 वर्षी कामाला लावलं. और परमेश्वर ने मूसा को 80 साल तक काम को लगाया. आणि 40 वर्ष त्याला काम दिलं. और 80 साल की उम्र में उसने काम दिया. आणि पगार पण नाही दिला. और तनख्वाह भी नहीं दी. आणि त्या मोशेच्या नावावरती मिस्र देशावरती आता केस आहे. और उसी मूसा के नाम पे आज मिस्र देश में मुकदमा है. मिस्र देशामध्ये मोशेच्या नावावर एक केस चालू आहे, माहिती का? आप क्या जानते हो मिस्र देश में मूसा के नाम पर मुकदमा चल रहा है. मरणोत्तर केस म्हणतात. उसको कहते हैं कि मरने के बाद भी मुकदमा चालू आणि होता है. केस ही आहे की या माणसाने आमचा देश लुटला. और मुकदमा ये है कि इस व्यक्ति ने हमारे देश को लूटा. आणि खरंच लुटला. और सचमुच लूटा है. हा, त्या रात्री सगळं घेऊन पळाले. उस रात को सब कुछ लेके वो लोग पण घेऊन चोरून नाही पळाले. लेकिन चोर के नहीं भाग्या. मागून दिलं घेतलं. उन्होंने मांगा. आणि त्या दिवशी सगळं मिस्री मेंदू हे झाला होता, भरकटला होता. और उस दिन सारे जो मिस्रों के दिमाग थे वो खो चुके थे. एका त्या स्त्रीकडे जाऊन तिला सांगा तुझे कानातले सोन्याचं दे. आप किसी महिला के पास जाओ, उसे कहो तेरे कान में के दे. देती का बघा. वो देती क्या देखो. दिलं तर तो सगळ्यात मोठा चमत्कार आहे. और अगर दिया तो सबसे बड़ा चमत्कार वो है. त्या रात्री मिसरच्या त्या स्त्रियांनी कानातले, गळातले, ओके, हातातले, पायातले सोन्याचं काढलं आणि त्या यहुदी लोकांच्या हातात दिलं. उस रात को उस मिस्री महिलाओं ने अपने कान में का, हाथ में का सब कुछ निकाल कर यहूदी लोगों को दे दिया. 400 वर्ष जी काही गुलामगिरी केली एका दिवसात पगार सगळ्यांना मिळाला. और जो 400 साल गुलामी की एक दिन में पूरा तनख्वाह मिल गया. प्रेज द लॉर्ड. प्रभु की स्तुति हो. देईल प्रभु तुम्हाला पण पगार. प्रभु आपको भी तनख्वाह देगा. एक साथ देईल. एक साथ देगा. हालेलुया. हालेलुया. पण त्या मोशेला नाही मिळाला पगार. लेकिन मूसा को तो नहीं मिला तनख्वाह. हा, त्याला वाटत होतं पगार म्हणजे जाईल वतन दत्त भूमीमध्ये. उसे क्या लगा था तनख्वाह मतलब मैं भी इस प्रतिज्ञा की भूमि में जाऊंगा. नाही, एक चूक झाली, परमेश्वर म्हणला तुला नाही जायचं तिकडे. एक गलती की प्रभु ने बोला तू नहीं जाएगा. पण परमेश्वराने अनेक वर्षानंतर त्याला तिथे नेलं. अनेक साल के प्रभु से वहां पे लेके गया. जिथे प्रभू येशू ख्रिस्ताचं रूपांतर झालं होतं. जहाँ पे प्रभु यीशु ख्रिस्त का रूपांतर हो गया. 2 लोक आले. 2 लोग आ गए. एलिया आणि मोशे. और मूसा. हालेलुया. हालेलुया. संदेश थे, जो नबी लोग थे. आम्ही आज बराच संदेश त्यांच्याकडून आम्ही आज पाहतो. प्रभूचे येण्याचे दिवस जवळ आलेले आहेत. आज हम अलग अलग भविष्यवक्ताओं से देखते हैं कि प्रभु का आगमन निकट है. त्यांनी ते संदेश लिहून ठेवले. उन्होंने उस संदेश को लिखकर रखा. आपण टाईट देतो का? हम दशांश देते क्या? अच्छा, शिकवतो का? हम उसे सिखाते क्या? आपण देत नाही, शिकवतो का लोकांना? हम देते क्या नहीं, हम सिखाते हैं क्या? बऱ्याच गोष्टी शिकवतो, करत नाही. हम बहुत सी बातें सिखाते हैं, करते नहीं. पण आपण शिकवतो ना, दान दशमांश द्या. लेकिन हम सिखाते ना दान दशांश दो. कुठून आले हे? कहाँ से आया हे दान दशमांश द्या, हे लेवीच्या पुस्तकातून आलेलं आहे. लेवी के पुस्तक से आया. हा, आणि त्यांना सांगितलं होतं ते. और उनको बताया गया था. आपण आपल्या लेकराचं डेडिकेशन करतो. हम हमारे बच्चों का समर्पण करते हैं. ही सिस्टीम कुठून आली? ये कहाँ से आया? हे त्यांना सांगितलं होतं. ये उनकी प्रथा थी. तुमच्या प्रथम फळ तुम्ही याच्यामध्ये आणा, मंदिरामध्ये. प्रथम फल मंदिर में लाना है. बाप्तिस्मा हा विधी कोणाचा आहे? बाप्तिस्मा विधी कहाँ से आया? आपण लोकांना बाप्तिस्मा देतो. हम लोगों को बाप्तिस्मा देते हैं. ऍक्च्युअली बाप्तिस्मा, पश्चाताचा बाप्तिस्मा जो आहे तो यहूदी होता. लेकिन जो पश्चाताप का बाप्तिस्मा है वो यहूदी था. त्याला मिकवे म्हणायचं. मिकवे, उसको मिटवे कहते. मिकवे कहते. शुद्धीकरण. आणि मग तो योहान जो होता हा मिकवे देत होता. और योहन्ना क्या करता था? मिकवे देता था. पश्चाताप करा, पश्चाताप करो, देवाचं राज्य जवळ आलेले आहे, प्रभु का राज्य निकट है. आपली पाप पदरी घ्या, अपने पापों को मान लो आणि बाप्तिस्मा घ्या. और बपतिस्मा लो. येशू ख्रिस्ताने बाप्तिस्मा घेतला. यीशु मसीह ने बपतिस्मा लिया. पश्चातापाचा नव्हता, वो पश्चाताप का नहीं था, परंतु तो शास्त्रानुसार होता. लेकिन वचन के अनुसार था. पण आपण देतो ना, हम देते ना. आणि ते काय आहे? वो क्या है? ज्यूइश पद्धत आहे ती. वो यहूदी एक प्रथा थी. सगळ्यात महत्वाचं, सबसे महत्वपूर्ण. येशू ख्रिस्त एका स्त्रीशी एका विहिरीच्या जवळ बोलत होता. यीशु मसीह एक महिला के साथ उस वीर के पास चर्चा शमरोनी की. स्त्री बरोबर तो बोलत होता. उस कुएं के पास उसने चर्चा की. आणि तिला म्हणतो तारण हे यहूद्यातून आहे. उसने सामरी से कहा कि उद्धार यहूदियों से है. आणि आपला तारणारा हा यहूदी आहे. क्योंकि हमारा उद्धार करता यहूदी है. हालेलुया. हालेलुया. आणि त्याचं नाव येशू आहे. उसका नाम यीशु है. येशू ख्रिस्त यहूदी परिवारात जन्मला. यीशु मसीह का जन्म यहूदी परिवार में हुआ.
वॉज अ ज्यू, वो यहूदी था आणि तो परत येईल और फिर से आएगा यहूदी म्हणूनच. यहूदी बन के ही. 2,500 वेळेस पेक्षा जास्त बायबलमध्ये इस्रायल हा शब्द आलेला आहे. और बाइबल में 2,500 से अधिक बार इजराइल ये शब्द आया है 79 वेळेस हा नवीन करारामध्ये आला. और 69 बार ये नए वाचा में आया 84 वेळेस यहूदी असा शब्द आलाय. और 84 बार यहूदी शब्द आया है 192 वेळेस नवीन करारामध्ये आला शब्द. और 192 बार वो नए वाचा में आया. इस्रायलाचा देव हा 200 वेळेस हा शब्द आलेला आहे. इस्राएल का परमेश्वर ये शब्द 200 बार आया है. प्रकटीकरण 5:5 मध्ये म्हटलेलं आहे. प्रकाशित वाक्य 5:5. आणि मग तो एक गुंडाळी उघडण्यासाठी कोणी लायक पात्र दिसला नाही. और वो शास्त्र की जो लपेट थी वो खोलने के लिए कोई ऐसा योग्य नहीं था. योहान रडू लागला. और यूहन्ना रोने लगा. तो देवदूत येऊन म्हणतो रडू नकोस. और दूत किससे कहता है कि तू रो मत. एक आहे एक कोई तो है आणि त्याचं नाव आहे यहूद्यांचा सिंह. उसका नाम है यहूदा का शेर. एक आहे त्याचं नाव काय आहे यहूद्यांचा सिंह. क्या है? यहूदा का सिंह. कोण आहे यहूद्यांचा सिंह? कौन है यहूदा का सिंह? येशू यहूद्यांचा सिंह आहे. यीशु है यहूदा का सिंह. हालेलुया. हालेलुया. आणि तो लायक पात्र आहे वो लायक पात्र है ती गुंडाळी उघडून वाचायला. वो लपेट खोलने के लिए. ओके, तुम्ही बघाल तर आपण बरंच वेळ म्हणतो आता जुने यरूशलेम कुठं जायचं पडलं झडलेलं. फॉर अस न्यू जेरुसलेम. हम क्या कहते हैं कि पुराने यरूशलेम में क्यों जाना है, सब टूटा फूटा है. हमारे लिए तो नया यरूशलेम है. नवीनच काय करायचं होतं यरूशलेम कशाला दुसरं काहीतरी टाकायचं होतं ना. अगर कुछ नया ही चाहिए तो यरूशलेम क्यों, कोई और हम देख सकते ना. पण नवीन आहे पण यरूशलेमच आहे. नया है लेकिन यरूशलेम ही है. त्या नवीन यरूशलेमला ओके ते 12 गेट्स आहेत. उस नए यरूशलेम को 12 फाटक है. आता ह्या यरूशलेम जे आता आहे त्याला 8 गेट आहेत. और अब भी जो यरूशलेम है उसको 8 फाटक है. त्याला पूर्वी 12 गेट होते, वेशी होत्या. पहले उससे 12 फाटक थे. 4 वेशी बंद आहेत. 4 फाटक बंद है. त्यातली एक वेश आहे जी त्याला म्हटलेलं आहे सुवर्ण किंवा गोल्डन गेट. और उसमें से एक फाटक को कहते हैं सुवर्ण फाटक. ओके, त्या गेटला शिप गेट पण म्हणतात. उससे भेड़ों का फाटक भी कहते हैं. ते आता बंद आहे सध्या. वो अभी फिलहाल बंद है. ओके, ती प्रभू येशू ख्रिस्त मरण पावल्यानंतर 70 मध्ये बंद झालं. और यीशु के मरने के बाद 70 के दशक में वो बंद हो गया. खूप वेळेस ते उघडायचा प्रयत्न केला, बहुत से उसे खोलने का प्रयोग किया नाही गया, उघडलं. वो नहीं खुला. जकराच्या पुस्तकामध्ये तुम्ही बघाल जकरिया की किताब में आप देखते हो येशू जैतुनाच्या डोंगरावर उतरून येईल जब यीशु उस जैतून के पर्वत पर उतर आएगा आणि तो चालत चालत त्या वेशीतून आत जाईल. और वो चलते चलते उस फाटक से अंदर जाएगा. हालेलुया. हालेलुया. ती वेश आज बंद आहे. आज वो फाटक बंद है. त्या वेशीच्या बाहेर सगळ्या कबर आहेत. उस फाटक के बाहर सारे कबर है. आता यहूदी मनुष्य आहे तो मेलेल्या गोष्टीला कधी टच करत नाही. और जो यहूदी व्यक्ति है वो मरे हुए चीज को कभी छूता नहीं. असं मेलेलं टाकून दिलेला प्राणी तो खात नाही. ऐसा मरा हुआ कोई भी जानवर वो खाएगा नहीं. कारण ते फार शुद्ध लोक आहेत. क्योंकि वो बहुत शुद्ध लोग हैं. बाय द वे फॉर युअर इन्फॉर्मेशन हिब्रू भाषेमध्ये तुम्ही शिवाय देऊ शकत नाही. और आपके जानकारी के लिए इब्री भाषा में आप लोग गाली गलौज नहीं कर सकते हो. 2000 वर्ष ही भाषा लुप्त पावली होती. और 2000 साल तक ये भाषा गायब हो गई थी. लुप्त म्हणजे ती शांत होती. ये शांत थी. पण अनेक भाषा अशा आल्या आणि मेल्या. बहुत सी भाषाएं आई और गई. 2000 वर्ष ही भाषा न बोलली तरी आता सध्याला जगामध्ये हिब्रू ही खूप टॉप क्लासला शिकवली जाते. और 2000 साल तक किसी ने इसका प्रयोग नहीं किया, लेकिन आज भी जागतिक स्तर पर ये एक उच्च सिखाई जाने वाली भाषा है. जगातली सर्वात शुद्ध भाषा यहूदी भाषा हिब्रू भाषा आहे. पूरी दुनिया की सबसे शुद्ध भाषा इब्री भाषा है. तुम्हाला किती वाटलं तरी त्या भाषेत शिव्या देऊ शकत नाही तुम्ही. आप कितना भी चाहो उस भाषा में आप गाली नहीं दे सकते हो. अशुद्ध शब्द नाहीत त्या भाषेत. इसमें कुछ अशुद्ध शब्द नहीं है. आणि पण बघा ओके प्रकटीकरणामध्ये 12 ओके त्या नवीन यरूशलेमला 12 गेट आहेत. और नए यरूशलेम को 12 फाटक है. त्या 12 गेट वरती नाव कोणाचे आहेत? 12 फाटक के ऊपर नाम किसके किती हैं? चांगलं असतं त्या 12 गेटला नाव असतं जोसेफ पवार. और कितने भी अच्छा वो 12 फाटक को एक को नाम रहेगा योसेफ सुधीर पवार, साबळे, सुधीर साबळे, मनोज कुलकर्णी, मनोज कुलकर्णी, भालचंद्र कांबळे भालचंद्र कांबळे. अशी नाव असते किती बरं झाले असते. ऐसे अगर नाम होते तो कितना अच्छा होता. एकही नाव आमचं कोणाचं त्याच्यावर हम में से नाही. किसी एक का भी नाम नहीं है. त्याच्यावरती इस्रायलच्या 12 वंशजाचेच नाव आहेत. उसके ऊपर इस्राएल के 12 वंशजों के नाम है. 12 फाउंडेशन्स आहेत. 12 नींव है. एका शहराला बांधायला 12 फाउंडेशन तयार केलेत. एक नगर को बांधने के लिए 12 नींव डाली 12 गई. फाउंडेशन वरती 12 जणांची नाव आहेत. 12 नींव के ऊपर 12 लोगों के नाम है. कितीतरी नाव पाहिजे ती जॉय, अभिषेक, ऐसे तो नाम चाहिए थे जॉय, अभिषेक, निलेश, महेश. नीलेश, महेश. नाही, नहीं, ती 12 शिष्यांची नाव आहेत. 12 चेलों के नाम है. 12 शिष्य पण यहूदी होते. 12 चेले भी यहूदी थे. हा प्रभू आमच्या एखाद्याचं नाव काय नाही टाकलं पवार, किती चांगलं नाव आहे. कि प्रभु ने हमारा नाम नहीं डाला पवार. नाही नाही नहीं, चांगलं नाव आहे असू द्या. अच्छा नाम है, रहने दो. कारण क्योंकि इट्स अबाउट देम. उनके बारे में है. परमेश्वराने प्रभु ने ती भूमी निवडली उस भूमि को चुनाव किया. आणि त्या भूमीला जे काही त्या संतांना नाव दिले ते रिपीट झालेले आहेत. और जो कुछ नाम दिए गए हैं वो दोबारा वहां पे आते हैं. इर्मिया 31:5 मध्ये म्हटलेलं आहे. इर्मिया 31:5 में लिखा है, जोपर्यंत सूर्य, चंद्र आणि तारे आहेत, जब तक सूरज, चांद, तारे हैं, हा तोपर्यंत तब तक
त्या परमेश्वरचं नाव राहील तब तो उस परमेश्वर का नाम रहेगा आणि ती भूमी पण राहील. और वो भूमि भी रहेगी. आणि म्हणून हे सूर्यचंद्र तारे जोपर्यंत दिसतात और जब तक हम इस सूरज चंद्र तारों को देखते हैं तोपर्यंत त्याचं परमेश्वरचं नाव या पृथ्वीवरती राहणार आहे. तब तो उस परमेश्वर का नाम इस पृथ्वी पे रहेगा. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून आमच्यासाठी और इसलिए हमारे लिए या भूमीकडे पाहताना इस भूमि की ओर देखते वक्त आम्ही म्हटलं पाहिजे आमचा प्रभू जो सर्व काळचा आहे हमने कहना चाहिए जो हमारा परमेश्वर अनंत काल का है तशाच प्रकारे उसी रीति से ती भूमी पण आहे. ये भूमि भी है. निर्गम 19:6 निर्गमन 19:6 तुम्ही तो म्हणतो तुम्ही माझ्या राजाचे राजकीय याजक आहात. और परमेश्वर कहता है कि तुम मेरे राज्य के राजकीय याजक हो. अनुवाद 7:5 मध्ये म्हटलंय व्यवस्था विवरण 5:6 तुम्ही पवित्र राष्ट्र आहात. तुम पवित्र लोग हो. कोणतं राष्ट्र पवित्र राष्ट्र? कौन सा राष्ट्र पवित्र तो राष्ट्र इस्रायला है? म्हणतो तू पवित्र राष्ट्र आहे. इस्राएल को कहते हैं पवित्र राष्ट्र हो. यशा 44:1 मध्ये म्हणतो यशा 44:1 में है इस्रायल हा निवडलेला आहे. इस्राएल चुना हुआ है. यशा 41:8 मध्ये म्हटलंय यशा 41:8 में है इस्रायल माझा सेवक आहे. इस्राएल मेरा सेवक है. 19:25 मध्ये म्हटलं 19:25 में है इस्रायल माझा वतन आहे. वतन वारिस आहे. इस्राएल मेरा वारिस है. ओके. निर्गम 4:22 मध्ये म्हटलंय निर्गमन 4:22 में है माझा प्रथम फळ आहे. मेरा पेलोटा है. माझा पहिला मुलगा आहे. मेरा पहला बेटा है. जकर्या 2:8 मध्ये म्हटलंय जकर्या 2:8 में है जो कोणी तुला स्पर्श करतो माझ्या डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करतो. जो कोई भी तुझे छूता है मेरी आंख की पुतली को छूता है. शरीरातला सगळ्यात सेन्सिटिव्ह भाग बुबुळ आहे. और नाजूक शरीर का सबसे नाजुक भाग आंख की पुतली है. म्हणून आपल्याला त्या खोबणीत डोळे टाकलेले आहेत देवानी पण. इसलिए परमेश्वर ने आंखों को यहाँ पे रखा है. डोळे असे बाहेर असते तर कसं झालं असतं? आंख कैसे बाहर रहते तो क्या होता. सगळ्यांना एक तर काळे चष्मे असते नाही तर पट्ट्या असत्या. सबको काला चष्मा होता या फिर पट्टिया होती. हा पण परमेश्वरांनी ओके बघा त्या बरोबर खोबणीमध्ये डोळा आणि मग आतमध्ये बुबुळ टाकले. और परमेश्वर ने बराबर आंखों की जगह आंख पुतली की जगह आणि पुतली रखी है. परमेश्वर म्हणतो जो तुला स्पर्श करतो. और प्रभु कहता है कि जो तुझे छूता है. कोणाला? इसको. इस्रायल तुला स्पर्श करतो. इस्राएल तुझे जो छूता तो है माझ्या डोळ्याला स्पर्श करतो. वो मेरे आंखों को छूता है. हाउ सेन्सिटिव्ह गॉड इज अबाउट देम. उनके बारे में परमेश्वर कितना संवेदनशील है. तुमच्या डोळ्याला जर काही स्पर्श करायला आलं तर तुम्ही काय करता? अगर कोई आपके आंख को छूने के लिए आए तो आप क्या करोगे? बघूयात आपण. चला प्रात्यक्षिक. हम प्रैक्टिकल देखेंगे. ओके बघा इकडे. डोळ्याच्या बुबुळाला स्पर्श करायचा प्रयत्न करतो. आपके पुतली को छूने की कोशिश कर रहे हैं आणि जॉयने त्यांचे डोळे बंद केले. और जॉय ने आंखों को बंद कर लिया. जो देवाच्या डोळ्याच्या बुबुळाला हा स्पर्श करायचा प्रयत्न करतो जो कोई प्रभु के आंख की पुतली को छूने की कोशिश करता है त्याच्यावरून देव आपली दृष्टी बंद करून टाकतो. उनके पास से प्रभु अपनी आंखों को बंद कर लेता है. तेच जो त्या डोळ्याच्या बुबुळाला सांभाळायचा प्रयत्न करतो और लेकिन उसके अलावा जो उस आंख की पुतली को संभालने की कोशिश करता है त्याच्यावरती त्याची नजर असेल. उसके ऊपर उसकी नजर रहेगी. अमेरिका देश का आशीर्वादित आहे. अमेरिका क्यों आशीषित है? जगाला आत्मिक रीतीने पण आशीर्वाद आहे. और दुनिया के लिए वो आत्मिक रीति से भी आशीष है. महान रीतीने आशीर्वादित. बहुत महान रीति से आशीषित है. सेवेच्या दृष्टीने पण म्हणतो मी. सेवका की नजरे से भी. का? क्यों? कारण ते देवाच्या डोळ्याच्या बुबुळाची काळजी घेतात. क्योंकि वो परमेश्वर के आंख की पुतली को संभालते हैं. किती जणांना समजलं? कितने लोगों को समझा? ते देवाच्या डोळ्याच्या बुबुळाची काळजी घेतात. परमेश्वर के आंख की पुतली को संभालते हैं. देवाची नजर पण त्यांच्यावर आहे. इसलिए परमेश्वर की नजर भी उनके ऊपर है. पाकिस्तान हॅज सेड ओके आमचा पासपोर्ट सगळ्या जगात जायला व्हॅलिड आहे पण इस्रायलासाठी तो व्हॅलिड नाही. पाकिस्तान ने क्या कहा है कि हमारा जो पासपोर्ट है उस पासपोर्ट से तुम पूरे दुनिया में कहीं पर भी जाओ लेकिन इजराइल में नहीं जा सकते हो. आपल्या इंडियाच्या पासपोर्टवरती तुम्ही 69 देशाला विदाउट विजा जाऊ शकता. हमारे जो भारत का पासपोर्ट है उसके द्वारा आप 69 देशों में बिना वीजा का सफर कर सकते हो. का स्ट्रॉंग पासपोर्ट आपल्याकडे आहे. इतना प्रबल पासपोर्ट हमारा है. तुम्ही पाकिस्तानचा पासपोर्ट घ्या कुठं जायचा प्रयत्न करा. वो पाकिस्तान का पासपोर्ट लो और कहीं पे जाने की कोशिश करो. तुम्ही जेव्हा इस्रायलच्या त्या इमिग्रेशन सेंटर उभे राहता तेव्हा ते तुम्हाला विचारतात तुमच्याकडे बघून. और जब आप इजराइल के इमिग्रेशन पे खड़े होते हो वो आपको देखकर पूछते हैं हैव यू विजिटेड पाकिस्तान. क्या आप पाकिस्तान को गए थे? क्या बोलोगे? हाँ आलो तो जाऊन मागच्या आठवड्यात. आप पिछले सप्ताह पाकिस्तान में था. ते म्हणतील थँक्यू व्हेरी मच. इथून तसाच जा परत. वो कहेंगे धन्यवाद यही से अभी लौट जाओ. हाँ दे कांट गो. वो नहीं जा सकते.
इवन बांगलादेश बांग्लादेश भी, व्हेरी डिफिकल्ट. माझा एक मित्र बांगलादेशमध्ये, मेरा एक दोस्त बांग्लादेश में माझे है. बॅचमेट, मी संगती शिकलो. हम इकट्ठा सीखे पढ़े. तो म्हणतो माझ्यापेक्षा जास्त इस्रायलचा अभ्यास त्यांनी केलाय. मेरे से ज्यादा इजराइल का अध्ययन उसने किया है. तो मला म्हणतो मला लय तुझ्याबद्दल जेलच फिलिंग आहे. वो कहता कि मुझे तुझ पर बहुत जलन होती है. काश मेरे पास इंडियन पासपोर्ट रहता. बांगलादेश पासपोर्ट व्हेरी डिफिकल्ट. बांग्लादेश के पासपोर्ट से बहुत मुश्किल है. हा इंटरव्ह्यू घेतल्यानंतर त्यांना तिथे परवानगी मिळते. और बड़ी उनकी पूछताछ करने के बाद उन्हें वापस छोड़ते हैं. हल्ली तर मला विचारत पण नाहीत. अभी तो मुझे पूछते भी नहीं. आला का तू? हाँ तुम आए क्या? कारण आता 7-8 शिक्के बसले ना. क्योंकि अभी 7-8 बार मोहर लग चुकी है. आज बघतात जा म्हणतात. ऐसा देखते जा बोलते. हालेलुया. हालेलुया. सी इस्रायल तो माझ्या बुबुळाला स्पर्श करेल. जो मेरे आग की पुतली को छुएगा तो तुला स्पर्श करेल, तो मला स्पर्श करेल. जो तुझे छुएगा वो मुझे छुएगा. इर्मिया 3:14 मध्ये इर्मिया 3:14 में परमेश्वर म्हणतो आय एम मॅरिड टू यू. परमेश्वर कहता है कि मेरा तुझसे शादी तो हुई है. इस्रायलला पत्नीच्या नात्याने पाहतो. इस्राएल को पत्नी के तौर पे देखता है. आणि 2 गोष्टी देवाला तिरस्कार आहे. और 2 चीजों से परमेश्वर को नफरत है. एक आहे गर्व एक है अहंकार आणि दुसरा आहे घटस्फोट. और दूसरा है घटस्फोट, तलाक. तलाक. देव ओके देवाला घटस्फोटचा तिरस्कार आहे. परमेश्वर को तलाक का नफरत है. हिने त्याच्या ओरिजिनल प्लॅन मध्ये घटस्फोट नाही. परमेश्वर के असली योजना में तलाक नहीं है. फक्त मरणानेच वियोग होतो. सिर्फ मरने से अलग होते हैं. बाळक साहेबांनी माझं लग्न लावलं तेजू बरोबर. पास्टर ने मेरी शादी लगाई तेजू के साथ. हा मला त्यांच्या त्या जड आवाजात म्हटले, उनके बड़ी आवाज में उन्होंने मुझसे कहा, बोल हे माझ्या मागे, मेरे पीछे बोल, सुखात दुखात. सुख में दुख में. बरं झालं भुखात नाही म्हटले. अच्छा क्या भूख में नहीं बोले. म्हणून आता तिला भूक लागली ती खाती, मला भूक लागली माझं काम टाकतो. इसलिए उसे भूख लगा तो वो खाती, मुझे भूक लगा तो मैं खाता हूं. किती भयंकर झालं असतं. भूख में बोले तो कितना मुश्किल सुखात होता. दुखात आणि मग मरणानेच आपला वियोग होईल. सुख में दुख में फिर मौत ही हमें अलग करेगी. काय भांडायचं भांडून घ्यायचं. जो झगड़ा करना है कर लो. संध्याकाळी परत यायचं घरी. शाम को वापस घर पे आना है. अभिवचन दिले ना. प्रतिज्ञा दी है ना. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर म्हणतो इस्रायला माझं तुझं लग्न झालेलं आहे. परमेश्वर कहता है कि इस्राएल के साथ मेरी विवाह हुआ है. तू कशी वागशील. तू कैसा बर्ताव करेगी. वागती कधी कधी बायको अशी. कई पत्नी अलग बर्ताव करती है. सांभाळून बोला. काय आपण घरी जायचं आपल्याला संध्याकाळचं पोटा पाण्याचा सवाल आहे. त्यात हा माणूस रेकॉर्ड करतोय. पाठव ना तेजल बघा हे असे ओके डिलीट करून पाठव. नाही आता तिला सवय झाली. ठीक आहे ना. लेकिन ठीक है. कशी का असा ना ती कैसी क्यों होना हो. परमेश्वर म्हणतो माझं तुझ्याशी लग्न झालेलं आहे. प्रभु कहता है कि मेरा विवाह तेरे साथ हुआ है. ते तिला घटस्फोट देणार नाही. परमेश्वर उससे तलाक नहीं देगा. God is not in business of rejection. He is in the business of restoration. और परमेश्वर अलग करने का काम नहीं करता है. परमेश्वर पुनर्स्थापित करने का काम करता है. आमेन. देव परत उभं करतो. परमेश्वर फिर एक बार खड़ा करता है. धार्मिक 7 वेळेस पडला तरी तो उठेल. धर्मी 7 बार गिरा फिर भी वो खड़ा रहेगा. आमेन. आणि म्हणून तुम्ही जर बघितलं तर रोमकारपत्र 9 अध्याय 4 वचन कोणीतरी काढा. इसलिए कोई तो पढ़ो रोमियो 9:4. आपण वाचूया ते. हम इससे हे पढ़ेंगे. वचन माझी इच्छा आपण वाचूया. मराठी मला कोणीतरी मदत करा मराठीमध्ये. कोई तो मराठी में पढ़े. रोम 9:4 रोमियो 9:4 वाचाल कोणीतरी मराठीमध्ये प्लीज. हा थांबा. ओके सो रोम 9 मध्ये ओके रोमियो 9 में त्या मंडळीला उस कलीसिया को, ती मंडळी ही परराष्ट्रीय मंडळी होती. वो कलीसिया जी थी वो अन्य जाति की थी. आत माझ्या बरोबर. क्या आप मेरे साथ है. परराष्ट्रीय मंडळीला लिहित आहे अन्य जाति के कलीसिया को लिख रहे आणि हैं. पौल त्यांना लिहित आहे. पौलुस उनको कहता है. तो म्हणतो की त्यांच्यासाठी उनके लिए कोण आहे. इस्रायल कोण आहे. इस्राएल कौन है. ओके तो दत्तक घेतलेला आहे. वो लेप पालक लिया हुआ है. पुढे आगे ओके काय आहे त्याच्याकडे. उसके पास क्या है. त्याच्याकडे ईश्वरी तेज आहे. उसके पास ईश्वरी महिमा है. जे देवाची तिची ग्लोरी आहे ते त्यांना दिलेलं आहे. जो ईश्वर की महिमा है उन्हें दी गई है. ओके पुढे आगे करार देवाने पहिला या पृथ्वीवरती सर्वात पहिला करार देवाने ओके आदमानंतर केला तर तो त्यांच्यावर केला. और आदम के बाद जो सबसे पहली वाचा प्रभु ने बांधी उनके साथ बांधी. त्यानंतर उसके बाद त्यांना नियमशास्त्र सर्वात पहिले नियमशास्त्र त्यांच्या हातात आलं. सबसे पहला व्यवस्था उनको मिली. त्यानंतर उसके बाद हाँ आज आम्ही जी उपासना करतो अभिवचने घेतो ती पहिली त्यांना दिली गेली. आज जो उपासना हम करते प्रतिज्ञाएं हम लेते वो पहले उनको दी गई. आणि या अभिवचन सो बघा किती महत्वाचं आहे. ओके दत्तकपणाचा आत्मा. देखो ले पालकपन का आत्मा. देवाचं तेज. प्रभु का तेज. करार वाचा. नियमशास्त्र. व्यवस्था. सेवा. सेवा. अभिवचन. प्रतिज्ञाएं. मग तुम्ही म्हणाल
सकाळपासून तुम्ही त्यांच्याकरता आपलं आहे की नाही काय? और अभी आप कहोगे सुबह से उनके बारे में बोल रहे हो, हमारे बारे में क्या? जायचं असं हात हलवत ऐसा हाथी लेते जाने का? पुढे तो मग म्हणतो आगे वो कहता है, आणि तुम्हाला जे रानटी तुम्ही जैतून होता, और जो तुम जंगली जैतून थे, आपण रानटी, हम जंगली। मी नाही म्हणत. मैं नहीं कहता। काय प्रॉब्लेम असेल तर पौलाकडे जा, कुछ दिक्कत होगी तो पौलुस के पास जाओ, भेटल तुम्हाला तो स्वर्गात. आपको मिलेगा वो स्वर्ग तो में। म्हणतो रानटी जैतूनांनो. वो कहता हो कि जंगली जैतून हो, म्हणून कधी कधी रानटीसारखं वागतो. इसलिए कभी कभी जंगली जैसा बर्ताव करते हैं। आम्ही रानटी जैतून होतो. हम जंगली जैतून थे, कुठेही कधी कसे उगवतात, कभी भी किधर भी कैसे भी उगते हैं, कधी उगवतात. कभी भी उगते हैं। काही रानटी जैतून असतात बघा. वो जैसे जंगली जैतून होते हैं। संध्याकाळचे 7 चर्च आहे माझं. शाम का 6 बजे का मेरा कलीसिया होता है, 7ला दिसतात, 7 बजे आते, 8ला दिसतात, 8 को दिखते हैं, शेवटच्या आधी आशीर्वादक दिसतात. आखिरी आशीष में दिखते हैं। त्यांना मी रानटी जैतून म्हणतो. उन्हें मैं जंगली जैतून कहता हूँ। कधी उगवतात, कभी भी उगते हैं, कधी गायब होतात. कभी भी चले जाते हैं। 3 प्रकारचे लोक मंडळीत असतात. कलीसिया में 3 तरह के लोग होते हैं, मेंढर, भेड़े, बकऱ्या, बकरिया हरण. और हिरन। मेंढर जे आहेत ना जो भेड़े होते हैं ते बरोबर शिस्तीत असतात. वो अनुशासन में रहते हैं, वाणी ऐकतात, आवाज सुनते हैं, वेळेला येतात. समय पे आते हैं, ओके, फार फार ते लांब जात नाहीत. ज्यादा दूर नहीं जाते। बकऱ्या असतात ना, जो बकरियां होती है त्यांना ना, बांधून ठेवावं लागतं. उन्हें बांध कर रखना पड़ता है। मेंढरांना बांधायची गरज पडत नाही. भेड़ों को बांधने की जरूरत नहीं है। कारण बकऱ्या ज्या आहेत ना इतो तितो फिरतात. बकरी जो होती है ना, यहाँ वहाँ पे घूमती है, असतात कळपात बर का, वो झुंड में तो रहती है, फिरत असतात इकडे तिकडे. इधर उधर घूमती है, मग त्यांना बांधून ठेवावं उन्हें लागतं. बांध कर रखना पड़ता है, आपण असतात, लेकिन रहते हैं। पण हरण लेकिन जो हरिण होते हैं इतके सुंदर असतात दिसायला. इतने दिखने में सुंदर होते हैं। आय टेल यू, मैं आपको बताता हूँ, अशा उड्या मारतात, ऐसे भागते हैं, असे जातात. ऐसे निकल जाते ए हैं। यार थांब 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 थांब. अरे रुक 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 रुक, नाही 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 नाही. नहीं 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 नहीं, सुंदर असतात, पण सुंदर रहते हैं, इतके सुंदर दिसतात. इतने सुंदर दिखते हैं, ना ऐकत, ना सुनते हैं, ना थांबत, ना रुकते हैं, ना हाताला येत. ना हाथ में आते हैं। ठरवा आता तुमचं तुमचं तुम्हीच. अबे आप आपका देख लो। तू रानटी जैतून होतास, तुम रानटी जैतून थे, तुम्हाला अब तुमचं कलम केलं आलं. अभी तुम्हें अंदर लिया गया है, म्हणून तू आड्यता बाळगू नकोस, म्हणून तू गर्व करू नको. इसलिए तुम्हें अहंकार नहीं रखना है, कारण तू मुळाला सपोर्ट देत, आधार देत नाहीस. क्योंकि तुम उस मूल को आधार नहीं देते, आधार तुला कुठून मिळतोय? जडापासून, मुळापासून. और तुम्हें आधार उस मूल से आता है, पण काय होतं ना, जड़ से आता है। एखादी तुम्ही फांदी काढा आणि त्याचं कलम करा. अगर तुम एक किसी डाली को निकालते हो, उसे काटते हो, काही दिवसानंतर कुछ दिन के बाद त्या फांदीला पण फळ यायला लागतं. उस डाली को भी फल आने लगते हैं, ती फांदी पण सक्षम होती. वो डाली भी सक्षम होती है। आता अब याचा अर्थ काय होतो? इसका अर्थ क्या है? ह्या फांदीला जे काही मिळत आहे, जो कुछ इस डाली को मिल रहा है, ह्या फांदीला पण मिळालेला वो आहे. इस डाली को भी मिलेगा। हालेलुया. हालेलुया। की ह्या फांदीला मिळत आहे, इस डाली को मिल रहा है, पण आम्ही बाहेरच्या असून आत आल्यामुळे हम बाहर के हैं लेकिन हम अंदर आए हैं। आता ह्या फांदीला जे मिळतं ना, अब इस डाली को जो मिलता है, ह्या फांदीला मिळायला लागले. वो इस डाली को भी मिलने लगा पण है। ही फांदी कधी अशी म्हणते का, तो ये डाली कभी ऐसी बनेगी क्या? आता मागून काना मागून तिकट कुठला, ये आया पीछे से और आगे बढ़ गया, याला तोडून फेकूनच द्यायला. इसे तोड़कर फेंके डालता हूँ। फांदी फांद्याला मारत राहते का? डाली किसी दूसरे डाली को मारती है क्या? तू पण राहा, तू भी रहे, मी पण राहत. मैं भी रहता हूँ। तो म्हणतो इस्रायल माझा प्रथम जन्मलेला वो आहे. कहता कि इस्राएल मेरा पहला जन्मने वाला है। तो आपण असं समजू, ओके या हा इस्रायल आहे. अभी देखो ये इस्राएल है, ओके, हा प्रथम जन्मलेला आहे. ये पहलोटा है। आणि मग आता तुम्ही आता जे हे काही सगळं काही वाचलं ना, अभी जो कुछ भी आपने पढ़ा है, ते आमच्यासाठी पण आहे. ये हमारे लिए भी है। ओके, तुम्ही निवडलेलं राष्ट्र आहात. तुम चुने हुआ राष्ट्र हो। मी म्हटलं तुम्ही पण निवडलेलं राष्ट्र मैं आहात. कहता हूं कि तुम चुना हुआ राष्ट्र तो हो। प्रभू म्हणतो ह्यांना निवडलेलं राष्ट्र तो आहात. प्रभु उनको कहते कि तुम चुना हुआ तो राष्ट्र हो। म्हणतो ह्यांना पण म्हणतो तुम्ही निवडलेलं राष्ट्र आहात. प्रभु इनको भी कहते कि तुम चुना हुआ राष्ट्र हो। राजकीय वंशज, राजकीय वंशज, राजकीय वंशज, राजकीय वंशज, याजक, 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 सेवक, 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 पुत्र. पुत्र। जितक्यानी त्याच्यावर विश्वास ठेवला तितक्याच त्याने पुत्र कन्या होण्याचा अधिकार दिला. जिन्होंने उसके ऊपर विश्वास रखा उनको पुत्र कन्या होने का अधिकार दिया। सो पुत्र, तो पुत्र, पहिला पुत्र, पहला पुत्र, मागून आलेला पुत्र. ये दूसरा पुत्र। पण आता काय झालं, हा जो पुत्र आहे ना, अब ये जो पुत्र है ना, हा जरा नॉटी आहे, ये जरा शरारती है, जरा खोडकर आहे, ये मस्ती करने वाला है, ऐकत नाही, नहीं सुनता, जरा कुटाने करतो जरा जास्त. हाँ। हा मग त्याला आहे ना, मी वडील म्हणून शिक्षा देतो. ओके, इसलिए मैं एक बाप के नहीं इससे ताड़ना देता हूँ। तू ऐकत नाही ना माझं, तो सुनता नहीं ना मेरी, जा बाहेर, जा बाहर, उभार तिकडच उभार, वहीं पे खड़ा रहे, तू इकडे. तू यहाँ पर आ। ओके, मग आता ह्याला जवळ केलं. अभी इसको नजदीक लिया। ओके, मग आता
जे काही त्याला होतं ते ह्याला चालू केलं. अभी जो कुछ उसका था अभी इसको देना शुरू किया. ओके. थोड्या दिवसानंतर अभी थोड़े दिन के बाद मग पप्पाने त्याला पण बोलवलं. पापा ने उसे भी बुलाया. कम कम ये बाळा, आता- it's okay, it's okay. सुधरला ना? हा सुधरला. सुधर गया ना. सुधर गया. सुधरला. आता हा पण आत आला. अब ये भी अंदर है. हा म्हणतो ह्याला, अब ये कहते हैं तू कसं काय आत आला? वो अंदर कैसे आए. नको थांबूस इथं. यहाँ पे मत रुक. आता तुझं काय नाही राहिलं. भाई तेरा कुछ नहीं है. तुझं होतं ना, तेरा था ना, माझं झालंय. अभी मेरा है. म्हणतो बरं ठीक आहे बाबा, वो कहता है ठीक है. तू आला ठीक आहे. वो आया ठीक है. मी कुठं तुला त्रास देतोय? मैं तुझे थोड़ी तंग करता कुठं हूँ. तुला बाहेर हाकलतो? मैं तुझे थोड़ी हकाल रहा हूँ. आपण दोघं मित्र म्हणून राहू, हम दोनों दोस्त बनकर रहेंगे. भाऊ भाऊ म्हणून राहू. भाई भाई बनकर रहेंगे. नाही 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 नाही. नहीं नहीं नहीं. पप्पान तुला बाहेर काढला ना, पप्पा ने तुझे बाहर निकाला था ना, वो बाहेर. जा बाहर. आपल्याला कसं वाटेल? आपको कैसा लगेगा. तो माझा प्रथम जन्मलेला आहे. वो मेरा पहलौठा है. ठीक आहे, तो वागला थोडंसं चुकीचं, कि उसने कुछ गलत बर्ताव किया, दिली मी त्याला शिक्षा. उसे मैंने सजा दी. पण तू तू कशाला त्याला बाहेर काढतो? लेकिन तू उसे क्यों बाहर भगा रहा है. तू पण राहा, तू भी रहे. तू पण राहा. तू भी रहे. जे काही त्याचं आहे जो कुछ उसका है मी तुला दिलंय. तुझे मैंने दिया है. मी एक पालक म्हणून मी ओके एखाद्याचा वाढदिवस असेल की पटकन काढतो आणि एक वचन पाठवून देतो, भिवू नकोस, परमेश्वर म्हणतो मी तुझ्यावर आहे. एक पासवान होने के लिए किसी के जन्मदिन पे मैं उनको कुछ वचन भेज देता हूँ कि डर मत, मैं तेरे साथ हूँ. तू गरुडासारखा उंच भरारी घेशील, उकाब की तरह उच्च उड़ेगा, धावशील तरी थकणार नाही. दौड़ेगा लेकिन थकेगा नहीं. कोणासाठी बोललो होतं पहिलं? ये किसके लिए पहला बोला गया था. पण लेकिन हा पण वारिसच आहे ना, ये भी वारिसी है. हाही दत्तक घेतलेला आहे, इसे भी लेपालकपन हा से लिया पण है. हात आलेला आहे. ये भी अंदर आया है. म्हणून हा ते सगळं वापरू शकतो. इसलिए वो सारी बातों का इस्तेमाल कर त्याला सकता है. परवानगी आहे वापरायला. इसे अनुमति है. अरे एकाच घरात आहे ना, एक ही घर के है ना, एकाच घरात आहे, हे सगळं माझं आहे. एक ही घर का सब कुछ मेरा है. ह्यानी पण वापरायचं, ह्यानी पण वापरायचं. ये भी इस्तेमाल करे, वो भी इस्तेमाल करे. काही दिवस फोकस जो आहे ना तो इथे आला. कुछ समय के लिए सारा ध्यान है यहाँ पर आ गया. अच्छा, आता पुढे खूप महत्वाचं आहे. आगे बहुत महत्वपूर्ण है. पुढे पुढे संत पौल पुढे म्हणतो यासाठी की यांना ईर्ष्या व्हावी. और संत पौल आगे कहता है कि इनको ईर्ष्या हो, जलन हो. इसलिए आता ऐका, हे महत्वाचं, ईर्ष्या व्हावी. ईर्ष्या, इन्हें ईर्ष्या होवी, जलन होवी. मग हा काय विचार करतो? ये क्या सोचता है. यार हे याच्याकडं जे काय आहे ते एकेकाळी माझ्याकडे होतं. हाँ, इनके पास आज जो है वो एक समय मेरे पास था. हे उपासना ही मी करायचो आधी. ये उपासना पहले मैं करता था. हे कराराचं वचन तर मला होतं. ये जो वाचा का वचन है ये तो पहले मेरे पास था. ही जी सेवा करतो हे मी करायचो आधी. जो ये आज सेवा कर रहा है वो सेवा पहले तो मैं करता था. So त्याला ईर्ष्या उत्पन्न व्हावी. उसे ईर्ष्या उत्पन्न हो. आणि एक दिवशी त्याला ईर्ष्या उत्पन्न होते. और एक दिन से ईर्ष्या उत्पन्न होती है. हे हे मला दिलं होतं, ये मुझे दिया गया था, हे माझं होतं, ये मेरा था, हे ह्याच्याकडे गेलंय, ये उसके पास गया, मला पण परत मिळावं. वो मुझे भी फिर मिलना चाहिए. म्हणजे मी पण परत सेवा करीन, कि मैं भी फिर से सेवा करूं. मी पण वचनात चालीन, मैं भी वचन में चलूंगा. मी पण करारात राहीन. मैं भी वाचा में रहूंगा. पण मी एक काम करतो, मैं काम करूंगा. मी पहिला आत येतो, मैं पहले अंदर आता मी हूँ. उठेन, मैं उठूंगा, मी जाईन, मैं जाऊंगा, मी बापाला म्हणेन मैं बाप से कहूंगा साखर म्हणून घे. नौकर करके ले. बाप साखर म्हणून घेणार नाही. बाप नौकर करके नहीं लेगा. आज इस्रायल उठलेला आहे. अब इस्राएल उठ चुका है. तो उठलेला आहे, उठ चुका है. तो आता परत बापाकडे चाललाय. वो फिर से पिता के पास जा रहा है. त्याला आतमध्ये आल्यानंतर त्याचं सांत्वन करा असं परमेश्वर म्हणाला. और परमेश्वर ने क्या कहा, वो अंदर आने के बाद उसका सांत्वना करो. So परमेश्वर काय म्हणतो यशाकडून, तो आत येईल ना, परमेश्वर कहता है यशायाह से कि जब वो अंदर आएगा त्याला बोट दाखवू नको, उसके और उंगली मत दिखाओ, त्याला हकलू नको, उसे बाहर मत भगाओ, त्याचं सांत्वन कर. उसका सांत्वना करो. कारण तो खूप क्लेशातून आलेला आहे. क्योंकि वो काफी तकलीफ में से आया है. मी त्याला एकदा नाही दोनदा शिक्षा दिलेली मैंने उसे आहे. दुगनी बार सजा दी है. आता तुझं काम काय आहे? अब तेरा काम क्या है. त्याच्यासाठी प्रार्थना कर, उसके लिए प्रार्थना कर, त्याच्या बाजूने उभा राहा, उसके बाजू से खड़े रहे, आपलं प्रेम व्यक्त कर. अपना प्रेम उसे दिखा. कारण तो खूप वर्ष बाहेर होता. क्योंकि काफी साल वो बाहर था. 2000 वर्ष तू माझं प्रेम अनुभवलं. 2000 साल तूने मेरे प्रेम का अनुभव लिया. 2000 वर्ष तो प्रेमाच्या बाहेर होता. 2000 साल वो प्रेम से बाहर था. 1948 ला आत आला. 1948 में अंदर आया. आता त्याच्यावर प्रेम कर, अभी उससे प्रेम कर. कारण जग त्याचा तिरस्कार करत आहे. लेकिन आज उनका तिरस्कार हो रहा है. जग त्यांचा तिरस्कार आज करत आहे. संसार उनका तिरस्कार करती है. तुला हे माहिती का, क्या तू जानता है, त्याला जो हात लावेल ना, जो उसे छूता है तो मला हात लावल्यासारखा वो आहे. मुझे छूता है. सो म्हणून ओके, पर्टेनिंग टू देम, त्यांच्यासाठी उनके लिए गौरव आहे. महिमा है. प्रभू त्यांना गौरवात उभं करते. प्रभु ने महिमा में खड़ा प्रभू करता है. त्यांना परत करारात आणत आहे, प्रभु उन्हें फिर से वाचा में ला रहा है, सेवा देत आहे, उन्हें सेवा दे रहा है. की परत एकदा त्यांची जागा त्यांना मिळत आहे. फिर एक बार उनकी जगह उन्हें मिल रही है. मग
आम्ही आदली बदलीचा जो सिद्धांत सध्या ऐकू येतो और जो आज हम सीखते अदला बदल का सिद्धांत की वी आर न्यू इस्रायल, कि हम नए इज़राइल है। पवित्र शास्त्रात न्यू इस्रायल हा शब्द नाही. बाइबल में नए इज़राइल ये शब्द है ही नहीं। इस्रायल इस्रायल इज़राइल इज़राइल काल होता, आज आहे, उद्या असेल. कल था, आज है, कल भी रहेगा। मंडळी कलिसिया मंडळी काल होती, आज आहे, उद्या असणार. मंडली कल भी थी, आज भी है और ना कल भी रहेगी। मंडळीने ह्यांची जागा घेतली, कलिसिया ने इनकी जगह नहीं ना ली ह्यांनी मंडळीची जागा और घेतली. कलिसिया ने और इज़राइल ने भी उनकी जगह नहीं ली। दोघंही त्यांच्या जागेवर आहेत. दोनों अपनी अपनी जगह पर है। दोघांना प्रभूंनी आशीर्वादित केलेलं आहे. दोनों को प्रभु ने आशीषित किया है। ओके. परमेश्वराचा आता इस्रायलशी काही संबंध नाही, कारण त्यांनी पाप केले. और इज़राइल ने पाप किया, इसलिए अभी परमेश्वर का इज़राइल के साथ कोई संबंध नहीं है। रॉंग, गलत। ओके. जुना करार जो आहे, पुरानी वाचा जो ओके, है आता जुना करार जो आहे नाही का, ओके, तो 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 मंडळीसाठी आहे. वो कलिसिया के लिए है।